नमस्कार. पैसा है के पैसा या मराठी अर्थविषयक यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. गणपती आले की आपल्याकडे सणांची सुरुवात होते. म्हणजे हे झालं की दिवाळी येते, दिवाळी दसरा पुढे सगळं ते चालूच होतं. म्हणजे मध्ये पुन्हा नवरात्र उत्सव वगैरे ह्या सगळ्या गोष्टी येतातच. म्हणजे एक परंपराच आपली आहे की त्या गणपती आले की तिथून पुढे सण हे साजरे होतात, सुरुवात होते. तर ह्याचा विषय मी घेण्याचं कारण काय, म्हणजे थंबनेलमध्ये तुम्हाला जे सांगितलं त्यानुसार मी असं हा विषय का मांडतोय. याचं कारण असं आहे की आपल्याकडे आता ती परंपरा म्हणूया किंवा आता त्याला रीतरिवाज म्हणा, जे म्हणायचे ते म्हणा, पण ह्या दिवसांमध्ये मार्केटमध्ये तेजी असते. बघा, मार्केटमध्ये तेजी म्हणजे काय की खरेदी विक्री जी आहे ती जास्त होते. म्हणजे प्रत्येक गणपतीच्या कालावधीमध्ये सुद्धा खास करून आपल्याकडे जर बघितलं तर कोकणवासी आहे बघा, तर बऱ्यापैकी खरेदी म्हणजे एक प्रकारची दिवाळीचा सण जो आहे ते लोक कोकणामध्ये कमी साजरा करतील, पण गणपती मात्र उत्सवात साजरा होतो. मग त्या दरम्यान जी खरेदी होते ती उलाढाल जी मार्केटमध्ये होते ती फार मोठी होते. त्याचप्रमाणे दिवाळीला सुद्धा अशाच प्रकारची उलाढाल जी आहे ती तेवढीच प्रमाणात जास्त होते. म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या या परंपरेनुसार, या सणांच्या पद्धतीनुसार किंवा त्यानुसार रिवाजानुसार हा प्रघात आहे असं समजा तुम्ही हवं तर. मग ह्याचा जो परिणाम आहे तो काय होतो नेमका, तर व्यापारी मंडळ जे आपलं आहे म्हणजे सगळीकडचंच, तर ते बरोबर ह्या दिवसांमध्ये काय करतं, वेगवेगळ्या ऑफर्स ठेवतं. मग वेगवेगळ्या ऑफर्समध्ये काय तर अनेक ठिकाणी सेल लावला जातो, अनेक ठिकाणी डिस्काउंटचे बोर्ड लावले जातात. मोठमोठ्या मॉलमध्ये सुद्धा मोठमोठे फ्लेक्स लावलेले असतात की तुम्हाला पाहिजे ती वस्तू घ्या आणि आम्ही EMI करून देऊ, तुम्हाला 0% फायनान्स म्हणजे 0% इंटरेस्ट वरती फायनान्स करू, 0 डाऊन पेमेंट वरती सुद्धा तुम्ही वस्तू घेऊन जाऊ शकता. अशा पद्धतीच्या सुद्धा तुम्ही जाहिराती या दिवसामध्ये बघता. म्हणजे हे जे ऍक्च्युअली काय आहे, मग म्हणून मी म्हटलं की ही परंपरा, प्रघात किंवा तुम्ही काय रीतरिवाज त्याला जे काय म्हणायचे ते म्हणा, पण त्याची दुसरी ही बाजू जी आहे ती बाजू म्हणजे व्यापाऱ्यांचा अगदी फिशिंग पॉईंट म्हणू शकतो किंवा फिशिंग एरिया म्हणू शकता. म्हणजे ह्यामध्ये बरोबर ते काय करतात, अशा ऑफर्स देऊन जे आहे ते ग्राहक आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न नक्की करतात. मग प्रश्न पडतो की नेमक्या कोणत्या वस्तू आपण कशा घ्याव्यात. म्हणजे सगळ्याच EMI वरती अवेलेबल आहेत म्हणून आपण त्या सगळ्या कोणत्याही वस्तू EMI वरती घ्याव्यात का, तर माझं उत्तर आहे न घ्याव्या, घेऊच नाहीत. सर्वसाधारणपणे तुम्हाला सांगू का, तुम्ही ऑनलाईन खरेदी, आता हे तरी मी ऑफलाईन बाबत बोललो, ऑनलाईन सुद्धा प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला अशा सगळ्या ऑफर ज्या आहेत त्या ऑफर मिळतात. अगदी 100, 200, 500 रुपयाची जरी वस्तू तुम्ही विकत घ्यायची म्हटलं तरी EMI अवेलेबल अशा पद्धतीचं तिथे तुम्हाला टॅग दिसेल. आणि तुम्ही EMI वरती क्लिक केलं की बँक तुम्हाला निवडायची असते, तुम्हाला काही डॉक्युमेंट तिथं सबमिट करायचे असतात आणि त्याप्रमाणे तुमचा EMI स्टार्ट करून देऊ शकतात. काही प्लॅटफॉर्मवरती तर तुमच्या क्रेडिट कार्डवरती म्हणा किंवा डेबिट कार्डवरती सुद्धा ते EMI करून देतात. म्हणजे हे सगळं जे आहे ते काय आहे, तर मी मगाशी म्हटलं तेच की फिशिंग एरिया. फिशिंग एरिया म्हणजे काय, म्हणजे मासे गळाला लावणे. फिशिंग एरिया म्हणजे काय, तेच. तर अशा पद्धतीने मग आपण खरोखरीच एखाद्या गळाला लागलेला मासा असं बनावं का, तर अजिबात बनू नये. तर माझं स्पष्ट मत आहे की सर्वसाधारणपणे तुमच्या बजेटमधल्या ज्या वस्तू असतील त्याच तुम्ही काय कराव्यात, कॅशने घ्याव्यात किंवा डायरेक्ट पेमेंट करून घ्याव्यात. पण बजेटच्या बाहेर जात असतील आणि त्या किमान पुढची 2-3 वर्ष तरी आपल्याला ते वापरण्यायोग्य वस्तू आहेत आणि त्या वस्तू आपल्याला पुढची 2-3 वर्ष घेणं शक्य नाही, त्या EMI वरती तुम्ही घेतल्या तरी हरकत नाही. बरं, मग हे EMI ऑप्शन आपण निवडावं का, तर EMI म्हणजेच एक प्रकारचं तुम्ही लोन घेऊन त्याच्यावरती EMI चालू करणं असतं. मग ते कन्झ्युमर लोन हा प्रकार त्यामध्ये आलाच. म्हणजे तुम्ही कुठली तरी वस्तू खरेदी करता आणि त्या वस्तूची किंमत जी आहे तुम्ही ती देत नाही, म्हणून त्याच्यावरती तुम्हाला ते कर्ज देतात आणि कर्जाची EMI तुम्हाला भरावे लागतात. अगदी बरोबर, हे साधं सिंपल लॉजिक आहे. बरं, या दिवसामध्ये मग तुम्ही सेल लागलाय म्हणून त्या सेल मधल्या वस्तू निवडाव्यात का, तर त्याही बाबतीत माझं थोडंसं विरोधाभासी मत आहे. म्हणजे काय की त्या सेलमध्ये खऱ्याच वस्तू ज्या आहेत त्या अगदी जुना स्टॉक किंवा न यूज होणारा स्टॉक वगैरे ह्या आहेत का हे सुद्धा चेक करणं गरजेचं असतं किंवा महत्त्वाचं असतं. म्हणजे आउटडेटेड व्हायला लागलाय माल म्हणून तो विकला जातोय का, म्हणून त्याचा सेल लावला जातोय का, हेही बघणं महत्त्वाचं असतं. मला वाटतं या संदर्भातला एक व्हिडिओ जो आहे तो सेल म्हणून मी
मागे एक बनवलेला आहे त्याचा हा भाग, की अशा वेळी हे करू नये, हे टाळण्याचा प्रयत्न नेहमी करावा असं माझं मत आहे. कदाचित तुमचं मत यामध्ये वेगळंही असू शकतं, त्याचाही नक्कीच रिस्पेक्ट. पण त्यानंतर 0 डाऊन पेमेंटवरती सुद्धा तुम्हाला बऱ्याच वस्तू दिल्या जाऊ शकतात, विकल्या जाऊ शकतात. ते किती सत्य असतं याचा एक थोडक्यात तुम्हाला मी विषय क्लिअर करून सांगतो. 0 डाऊन पेमेंट स्कीम म्हणजे काय हो, तर याचा अर्थ असा आहे, एखाद्या वस्तूची किंमत आहे 10,000 रुपये. मग काय असतं की प्रत्येक वस्तू विकताना तो समोरचा विकणारा काय म्हणत असतो की तुम्ही 10,000ची वस्तू घेताय ना, तर एक 30% किंवा 20% तुम्ही काय करा, डाऊन पेमेंट करा. डाऊन पेमेंट म्हणजे काय, 2,000 रुपये भरा आणि ते 2,000 20% झाले की वरचे उरलेले 8,000 जे आहे ते आम्ही तुम्हाला EMI करून देऊ. म्हणजे थोडक्यात काय की ते 8,000चं तुम्हाला कर्ज देऊ आणि त्याचे EMI आपण करून देऊ. मग हे डाऊन पेमेंट तुम्ही 2,000 केलेलं असतं, उरलेलं जे आहे ते कर्ज स्वरूपात तुम्ही घेतलेलं असतं. तो प्रकार सगळ्यांना माहिती आहे. आता 0 डाऊन पेमेंट म्हणजे काय, तर 10,000ची वस्तू आहे ना सर, तुम्हाला 10,000ची 10,000 तुम्हाला काहीही पैसे द्यायची गरज नाही, ती वस्तू आम्ही देऊन टाकू आणि 10,000चा EMI जो आहे तो तुम्हाला करून देऊ. तुम्ही आज म्हणलं आत्ता म्हणलं तरी ती वस्तू घेऊन जाऊ शकता, तुमचे फक्त आम्ही डॉक्युमेंट चेक करणार, बस एवढंच. मग अशी स्कीम बघितल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर, वाचल्यानंतर, एखाद्याकडून समजून घेतल्यानंतर तुम्हाला फील होतं की अरे वा, हे खूप चांगलं आहे. म्हणजे मी घरून येताना काही पैसे घेऊन आलो नाही, पण आज 1,00,000 रुपयाची वस्तू सुद्धा मी इथून घेऊन जाऊ शकतो. म्हणजे माझं क्रेडिट किती चांगलं आहे बघा, बरोबर. हे सगळं म्हणजे एकदम भारी वाटतं, बेस्ट वाटतं की अरे छान आहे, म्हणजे ऑफर चांगली आहे. पण तेच इथे सुद्धा आपण चूक करत असतो, तिथेच आपण फसतो की 0 डाऊन पेमेंटच्या नावाखाली ती वस्तू एकतर तुम्हाला खपवलेली असतेच, पण त्या 0 डाऊन पेमेंटच्या नंतर जेव्हा तुम्हाला पहिलं पेमेंटचं रिसिप्ट येतं त्यावेळी तुम्हाला बघा त्याच्यामध्ये काही चार्जेस लावलेले असतात, हिडन चार्जेस. ते त्यावेळी तुम्हाला ते सांगत नसतात. त्यामध्ये मूळ वस्तूची ती किंमत जी आहे ती मार्केटमध्ये किती रुपयाला आहे, 90,000ला आहे का 85,000ला आहे, आणि इथे घेताना मात्र ती किंमत किती आहे, 1,00,000 रुपये आहे. हा फरक जो आहे तो त्यावेळी तुम्ही बघत नाही किंवा त्यावेळी तुमच्या तो लक्षात येऊ दिला जात नाही. हे सुद्धा घडू शकतं, घडण्याची शक्यता असते. त्यानंतर ही जी प्रोसेस आहे ती प्रोसेस पूर्ण करण्यासाठी प्रोसेसिंग फी नावाखाली तुमच्याकडून एक 2-4 हजार रुपये तरी कमीत कमी ते उकळले जाऊ शकतात. म्हणजे याचा अर्थ काय असतो की तुम्हाला फक्त 0 डाऊन पेमेंट असं एक लेबल तुम्हाला चिटकवलं की तुम्हाला ते फिलिंगला चांगलं वाटतं की 0 डाऊन पेमेंट म्हणजे काहीही पैसे न भरता मी ती वस्तू घरी घेऊन जाऊ शकतो. पण त्याच्या पाठीमागे त्या व्यापाऱ्याने किंवा त्या सेलरने काय काय चार्जेस लावलेले असतात, कशा किमती वाढवून ती तुम्हाला वस्तू विकलेली असते, याचं नॉलेज आपल्याला नसल्यामुळे आपल्याला ती स्वस्त वाटणारी किंवा अतिशय म्हणजे सहजतेने मिळालेली वस्तू अवघड होते, हे नक्की लक्षात ठेवा. त्यामुळेच मी हा खास व्हिडिओ जो आहे तो घेतला की आता इथून पुढे सुद्धा तुम्ही ज्यावेळी म्हणजे अगदी दिवाळी सुद्धा जवळ आलीच आहे, त्या दिवाळीच्या सणामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या बऱ्याच ऑफर्स असतील. त्यावेळी मग तुम्ही काय करावं, अगदी एकदा फर्स्ट टाइम गेला आणि तुम्हाला 0 डाऊन पेमेंटवर एखादी वस्तू मिळते म्हणून घेतली असं अजिबात करू नका. ती वस्तू आधी चेक करा, त्या वस्तूची ब्रँड व्हॅल्यू किती आहे मार्केटमध्ये ते बघा, स्पष्टपणे विचारा की याचा रेट ऑफ इंटरेस्ट तुम्ही किती लावणार आहात. त्यानंतर त्या वस्तूची मूळ प्राइस किती आहे आणि तुम्ही किती लावत आहात हे तिथे क्लिअर करून घ्या. आणि हे सगळं झाल्यानंतर प्रोसेसिंग फी एक्झॅक्टली तुम्ही किती घेणार आहात ह्या 3-4 गोष्टींची चौकशी न विसरता तिथे करा. आणि मग तुम्ही ठरवा की ती वस्तू आपल्याला 0 डाऊन पेमेंटवर मिळते हे मान्य असलं तरी आपल्याला ती स्वस्त पडते की महाग होते. मग हे जर तुम्हाला गणित लक्षात आलं तर तुम्ही निर्णय घेऊ शकता की 0 डाऊन पेमेंटची वस्तू आपण घ्यावी की न घ्यावी. आलं लक्षात. त्यामुळे मला वाटतं की येत्या दिवाळीमध्ये तुम्ही पैसे खर्च करताना थोडाफार का होईना विचार नक्की कराल अशी अपेक्षा आणि आशा बाळगतो. तर अशा म्हणजे मी त्याला भूलतापा असं वगैरे म्हणणार नाही, पण अशा आकर्षक वाटणाऱ्या ज्या काही ॲडव्हर्टाईज आहेत त्याला तुम्ही तरी भूलू नका आणि आपला जो मेहनतीचा पैसा आहे तो पैसा असाच वायफट खर्च होऊ देऊ नका, एवढी इच्छा व्यक्त करतो. चला, धन्यवाद, काळजी घ्या आणि दिवाळीसाठी खरेदी करण्यापूर्वी या सगळ्या गोष्टीची शहानिशा जी आहे ती नक्की करा. धन्यवाद.